आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्वेश्चन कसे विचारायचे किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे हे बघणार आहोत. सो इथे क्वेश्चन बनवताना सेंटेन्सची सुरुवात ही डू आणि डजने होते. जेव्हा ही सब्जेक्ट आय यू वी दे असेल तेव्हा डूने वाक्याची सुरुवात करायची आणि जेव्हा ही सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डजने वाक्याची सुरुवात करायची. आता बघूया एक्झाम्पल्स विथ आन्सर्स. तू इंग्रजी बोलतोस का? डू यू स्पीक इंग्लिश? याचं उत्तर देताना तुम्ही म्हणणार येस आय डू. आणि निगेटिव्ह असेल तर नो आय डोंट. आपण रोज अभ्यास करतो का? डू वी स्टडी डेली? येस वी डू. हो आपण करतो. नो वी डोंट. आपण करत नाही. तो ऑफिसला जातो का? डज ही गो टू ऑफिस? येस ही डज. नो ही डझंट. सो इथे तुम्ही नोटीस केलं असेल की सब्जेक्ट ही आहे म्हणून आपण डजने हे सेंटेन्स सुरू केलं आहे. ती पाणी पिते का? डज शी ड्रिंक वॉटर? येस शी डज. नो शी डझंट. इथे कॉमनली मिस्टेक्स होतात त्या म्हणजे बरेच जण म्हणतात डज ही गोज, डज शी ड्रिंक्स. सो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही डजने हे वाक्य बोलतात तेव्हा तुम्हाला वर्बला पुन्हा एस किंवा ई एस लावायची गरज नसते. तुम्ही सिम्पली म्हणाल डज ही गो, डज शी ड्रिंक. सो आता तुम्ही सुद्धा डू आणि डजचे 2 क्वेश्चन तयार करून कमेंटमध्ये लिहा. आणि जर डिटेलमध्ये तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर आपला लाईव्ह क्लास नक्की जॉईन करा.